गणपती बाप्पा मोरया. आज मी तुम्हाला घरच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना कशी करायची ते सोप्या शब्दात सांगणार आहे. सर्वात आधी घर आणि ज्या ठिकाणी बाप्पा बसवणार आहोत ती जागा स्वच्छ करून सजवा. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर स्वच्छ लाल किंवा पांढरा कपडा अंथरा. यानंतर त्या पाटावर एक कलश ठेवा. कलशात पाणी भरून वर नारळ ठेवा आणि आंब्याची किंवा पानं लावा. हा कलश म्हणजे मंगलाचे प्रतीक आहे. आता या कलशाच्या शेजारी बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापित करा. मूर्ती शक्यतो मातीची असावी, कारण ती पर्यावरणपूरक असते. मूर्तीला फुलांचा हार घाला, दुर्वा अर्पण करा आणि समोर दीप लावा. स्थापनेसाठी सर्वात चांगला वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:30 किंवा संध्याकाळी 4:30 ते 6:30 असा मानला जातो. यानंतर बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक, लाडू, नारळ किंवा आपल्या घरी बनवलेले गोड पदार्थ अर्पण करा. बाप्पाला मोदक फार प्रिय आहेत, त्यामुळे मोदक देणे विसरू नका. दररोज सकाळी व संध्याकाळी बाप्पाची आरती करा. त्यांना दुर्वा आणि फुलं अर्पण करा. बाप्पा म्हणजे मंगल कार्याची सुरुवात करणारे देव, म्हणून त्यांच्यासमोर नेहमी आनंद, शांती आणि भक्तिभाव ठेवावा. काय करू नये? तर पीओपीच्या मूर्ती वापरू नयेत. विसर्जन नदी तलावात करू नये. शक्यतो घरच्या घरी पर्यावरणपूरक विसर्जन करा. बाप्पासमोर राग, वादविवाद किंवा नकारात्मक बोलणं टाळा. अशा प्रकारे श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने आपण बाप्पाची स्थापना केली तर घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते. गणपती बाप्पा मोरया.